संध्याकाळच्या कामांना माझी सुरुवात झाली आहे आणि सर्वात आधी आज मला करायचं होतं सार। त्याच्यासाठी मी ओलं खोबरं फ्रीजमधनं काढून घेतलेलं आहे आणि या 20-25 दिवसात ना मी काहीही मील प्रिपरेशन केलेलं नाहीये की किचनकडे बघितलं देखील नाहीये। सगळ्या गोष्टी मला आत्ता हळूहळू मी थोडं सुरुवात करणार आहे आणि सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करेन। हा जो डब्बा होता हा मला सोलापूरला घेऊन जायचा होता, मम्मीसाठी काहीतरी बनवून न्यायचं होतं, पण तो डब्बा राहून गेला कारण माझी एवढी घाई गडबड झाली आणि माझं अचानक जाणं झालं। त्याच्यामुळे काही गोष्टी ठरवलेल्या नव्हत्या आणि त्या अचानक झाल्या आणि मग सगळं राहून गेलं। सार करायचं त्याच्यासाठी मी ओली मिरची, मला बऱ्याच वेळा प्रश्न येतो की तू सुकी मिरची असते ती कशी स्टोअर करते फ्रीजमध्ये किंवा कुठे स्टोअर करते। तर मी कुठल्याही डब्यात वगैरे नाही, जे असं पॅकेट मी विकत आणते ना तेच मी पॅकेट डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे फ्रीझरमध्ये नाही, नॉर्मल आपलं जे फ्रीज असतं तिथे मी हे ठेवून घेते आणि त्या खूप छान व्यवस्थित राहतात। त्याचा कलर मेन म्हणजे कुठेही उतरत नाही किंवा त्या अगदी डल दिसत नाही, जसा त्याचा लाल कलर आहे ना तशाचा तसाच राहतो तो फ्रीजमध्ये ठेवल्यावर। तर आता मी त्या भिजत घातल्यात कारण थोडासा असा ना याचा कलर खूप छान येतो। तुम्ही लाल मिरची पूड पण टाकू शकता, पण अशा ज्या ओल्या मिरच्या असतात, ओल्या नाही सुक्या मिरच्या असतात ना, त्याने कलर खूप छान येतो। या काकड्या छोट्या छोट्या मी सोलापूरवरनं येताना घेऊन आलेली। गाजर तर एवढे गोड होते, ते गाजर सगळे संपले। त्याचबरोबर पेरू पण मी घेऊन आलेली आणि पेरू पण माझे सगळे संपले खाऊन आणि सगळ्या गोष्टी खूप छान होत्या। आठवणीने आवर्जून तिकडून येताना दिलेल्या आईने आणि मम्मीने सगळं भाजी वगैरे सगळ्या दिलेल्या। त्याच भाज्या मला आता 2-4 दिवस झाल्यात, म्हणजे जे काही माझी गडबड असताना, म्हणजे इथे आल्यानंतर काही मला माझी पण, जसं मी तुम्हाला म्हटलं एक्झाममध्ये मी पण बिझी होती, तर त्या गोष्टी सगळ्या माझ्या बॅलन्स झाल्या त्याच्यामुळे। आणि आता इथून पुढे आपले सगळे मील प्लॅनिंगचे व्हिडिओ वगैरे सगळे येतील। तर हे कंटेनर हे पण माझे रिकामी झालेले आणि मी ना हे सकाळी जाताना ना मी धुवून गेलेली। सकाळी मला जरी उशीर होत असला ना तरी पण मी जाता ते वॉश करून गेलेली, म्हणजे संध्याकाळपर्यंत ते सुकतील। आणि त्याच्यामध्ये मला ॲक्च्युली माझा विचार चाललाय ना, जिथे मी आता हे सफेद रॅक जे ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी या डाळी वगैरे ठेवते ना, तर ते आता मला चेंज करायचं आहे। मी विचार करते ते रॅकच मी तिकडून काढून टाकणार आहे आणि तिथे ना मी टिश्यू पेपरचा एक स्टँड किंवा असा एक रॅक साठी जो येतो ना तसा एखादा मी तिथे म्हणजे लावायचा असा विचार करते। तर बघू कसं जमतं तसं। आता सध्या तरी यांना परत मला कुठेतरी वेगळी जागा करावी लागेल, यासाठी म्हणून मग मी थोडा वेळ थांबणार आहे आणि फक्त आता याच्यामध्ये ज्या तिन्ही डाळी आहेत, म्हणजे थोडी काढलेली आहे बघा मी, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ, या तिन्ही डाळी आहेत त्या थोड्या मी काढून घेते। खूप जास्त मी काढत नाही आणि खूप अगदी कमी पण नाही, म्हणजे थोडा मला एक आठवडाभर 15 दिवस पुरतील एवढंच, कारण काही दररोज काही डाळ होत नाही। एखाद्या वेळेस वरण असतं, एखाद्या वेळेस कढी असते, एखाद्या वेळेस सार असतं, एखाद्या वेळेस आमटी असते कडधान्याची, अशा सगळ्या गोष्टी असतात आठवड्यामध्ये। त्याच्यामुळे काही आठवड्याभरात काही एवढी सगळी डाळ संपली जात नाही। तर हा बघा, हा जो रॅक आहे ना हा मला रिप्लेस करायचा, म्हणजे इथे मी विचार करते टिश्यू होल्डर एखादा लावायचा। तर सध्या माझं सर्च चालू आहे कुठे कमीमध्ये आणि कसं आपला छान प्रोडक्ट असा मिळेल आपल्याला, तो मिळेल तेव्हा नक्की ऑर्डर करेन आणि लवकरात लवकर इथे चेंज करेन। तर आता ह्या डब्यामध्ये मी ना बरंच दिवस झाले माझ्याकडे कडधान्य काही नाही आणि भाज्या माझ्याकडे काहीच नाही आहेत, तर म्हणून म्हटलं की मूग आणि मटकी असे 2 ऑप्शन असतात, पण मी म्हटलं चला आपण मटकी भिजत घालू, मटकीची आमटी पण होईल एखाद्या वेळेस आणि जर आपल्याला भाजी पण करायची असेल तर ती पण होईल। म्हणजे बऱ्याच वेळा याची आमटी खाणं टाळलं जातं सगळ्यांच्याच घरी, पण थोडंसं ना कोकम वगैरे टाकलं आणि वाटपाची केली ना तर अगदी छान होते। जेवढ्या आवडीने आपण याची मिसळ खातो तेवढ्याच आवडीने याची आमटी पण अगदी सुरेख होते, खूप छान होते याची आमटी। आणि आता काय झालं, आता हळदी कुंकू चालू झालेत सगळ्यांकडे, म्हणजे आता संपत आले ऑलमोस्ट। आणि आज मी गेलेली हळदी कुंकूला, आल्यानंतर असंच होतंय, हल्ली रोज उशीर होतो, कोणाकडे तरी हळदी कुंकू असतो, त्याच्यामुळे आल्यानंतर आंघोळ वगैरे करून मग परत तयारी करून मग जाऊन मग येणं आणि नंतर मग कामांना सुरुवात करायची, मग थोडासा उशीर होतो। तर आज या 2-3 गोष्टी मला मी वाण म्हणून मिळालेल्या। हे हळदी कुंकूचा करंडा होता, म्हणजे हे जे होतं हळदी कुंकू तिथे पहिलंच हळदी कुंकू होतं, तर हे वाण लुटायचं होतं म्हणजे हळदी कुंकूचं। तर मी हे तुम्हाला ओपन करून दाखवतो, त्याच्यावरून मी पण पहिल्यांदाच बघते की कसं पॅकिंग असतं केलेलं। पण याच्यामध्ये पॅकिंग बघायला नाही, याच्यामध्ये कुंकू नव्हतं, काहीतरी वेगळ्याच कलरचं असं होतं आणि हे वेगळंच होतं काहीतरी, म्हणजे असं कुंकूसारखं असं वाटतच नव्हतं ते। आणि हा माझ्या मैत्रिणीने हळदी कुंकू केलेला, तर तिने असे ना पूर्ण 6चा सेट वाटलाय स्पूनचा, स्टीलचा। ती दरवेळेस असं स्टीलचं वेगवेगळंच काहीतरी वाटत असते, म्हणजे जेव्हा वाण देते
तेव्हा ते स्टीलचेच वस्तू वापरत असते ती, म्हणजे देताना म्हणजे प्रयत्न असतो तिचा. तर यावेळेस तिचं 2 वर्ष चाललेलं की असं स्पूनमध्ये आपण काहीतरी देऊ, म्हणजे जेव्हा तिला घ्यायचं होतं तर 6चा सेटच घ्यायचा होता, पण नंतर तिने ह्या वर्षी हे घेतलं. मला पण ॲक्च्युली तिने सांगितलेलं बघायला, पण माझी थोडीशी गडबड झाली आणि मी जिथे गेलेली ना तिथे मला त्यावेळेस असं काही स्पून वगैरे एवढं काही मिळालं नव्हतं. आणि मग मला स्वतःला पण घ्यायचं होतं, पण सगळी गडबड झाल्यामुळे मग ते खूपच मेसी झालं सगळं माझ्यासाठी. पण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आत्ता नंतर मी जेव्हा तिथे मार्केटमध्ये गेलेली तेव्हा तिथून काय काय घेऊन आली आहे ते. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदरच्या दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करताना मला खरंच खूप छान वाटतंय. आनंद तर आहेच, पण खूप बरं वाटतंय. म्हणजे बऱ्याच दिवसांनी 20-25 दिवसानंतर, 20 पण नाही, जवळपास 25 दिवसानंतर आपला ब्लॉग मीच असा समोरासमोर शूट करते आणि खूप छान वाटतंय. तुम्हाला असं वाटत असेल की 20-25 दिवस छान प्राजक्ताचा आराम झाला असेल, रेस्ट झाली असेल, पण नाही. हे 20-25 दिवस खूप धावपळीचे होते, दगदगीचे होते. जसं मी म्हटलं का एका मेडिकल इमर्जन्सीमुळे मला ब्लॉग शेअर करायला जमले नाहीत आणि त्याच्यानंतर मी 1-2-4 दिवसांसाठी सोलापूरला गेलेली. सोलापूरला पण खूप जास्त दिवस म्हणजे असं सगळ्या गोष्टी काही मला शूट करता आले नाही. 2च ब्लॉग होते जे मी तुमच्याबरोबर शेअर केले, कारण मी तुम्हाला म्हटलं की मला वेळ मिळतोय, म्हणजे तिथे वेळ मिळतो मला, पण यावेळेस ते शक्य झालं नाही. त्याच्यामुळे 2च ब्लॉग मी शेअर केले, जे काल आणि आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला बघायला मिळेल. आजपासून आपले डेलीचे जे रुटीन ब्लॉग जसे याच्या आधी येत होते तसेच याच्या पुढे देखील ते येत राहतील. आणि 2 ब्लॉग तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आजपासून जे रुटीन चालू झालंय त्याच्यामध्ये मी जसं आधी तुमच्याबरोबर शेअर करत होती तसं सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. किचनला मी देखील मिस केलंय. जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या गडबडीत बिझी होती, त्याच्यानंतर माझी एक्झाम होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडे दिवस गेले माझे. आणि असा सगळा शेड्यूल एकदम हे होता ना की आता मला ना असं थोडंसं खूप आळसवाणं पण थोडंफार वाटतंय मला. पण जेव्हा मी माझ्या डोक्यात येतात नाही मला ब्लॉग म्हणजे तुमच्याबरोबर शेअर केले पाहिजे, तुम्ही पण वाट बघताय, तर एक एनर्जी मिळते मला. आणि आपसुकच माझे पाय म्हणजे बोलतात ना ते ती मी स्टिक वापरते जी माझा सेल्फी स्टँड आहे त्याच्याकडे आपोआप वळतात आणि मग मी किचनमध्ये येते. मी म्हणजे मला थोडंसं आज पण वाटत होतं की अरे आपण करूया का, म्हणजे सोमवारपासून मी ब्लॉग शेअर करणार असं म्हटलेलं, पण माझ्याकडनं होतील का असं मला वाटत होतं. कारण खूप एवढी म्हणजे दमल्यासारखं झालंय ना. तुम्हाला वाटत असेल थोडंसं दमल्यासारखं, मला पण वाटतंय. तुम्हाला वाटतंय की नाही मला माहिती नाही, पण मला थोडंसं दमल्यासारखं बरंचसं वाटतंय. पण आता जसे मी ब्लॉग शेअर करेन ना मला तेवढी एनर्जी जास्त तुमच्याकडनं मिळेल. तर आजच्या ब्लॉगमधनं मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या. मला पण माझं हळदी कुंकू करायचंय, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पण तुमच्याबरोबर येणाऱ्या ब्लॉगमधनं शेअर करायच्या. हळूहळू करून शेअर करेन. तर चला पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आता जी काही माझी आल्यानंतरची जी कामं होती ती मी तुम्हाला शेअर केली. कारण कसं आता हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत आहेत आणि कोणा ना कोणाकडे तरी रोज येणं जाणं असतं. मग बाकीचं रुटीन पुढे म्हणजे चालू करायला थोडासा उशीर होतो. त्याच्यामुळे ऑलरेडी मला आता 8:30 वाजलेत आणि आता मला पुढच्या कामांना सुरुवात करायची. जे थोडेफार माझ्याकडे स्टीलचे डबे होते किंवा जी माझ्यासाठी मी नवीन गोष्ट घेतलेली आहे आपल्या किचनसाठीची 2025 मधलं, जसं मी म्हटलं की 2025 मध्ये मला माझ्या किचनसाठी बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या, तर त्याची सुरुवात झालेली. आणि ती स्टीलची गोष्ट जी होती ती माझ्याकडे नव्हतीच, म्हणजे तशी एखादी गोष्ट मला हवीच होती. तर तशा पद्धतीची जी गोष्ट मी घेतली आहेत आणि अजूनही काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आता सर्वात पहिली जी मी वस्तू दाखवते तुम्हाला ती म्हणजे आहे ही कढई, स्टीलची कढई. आणि ही आपल्या किचनमधली पहिली गोष्ट आहे 2025 मधली. आणि खूप छान वाटतंय मला की अशा म्हणजे एक नवीन वस्तू माझ्या किचनमध्ये ॲड झालेली आहे. अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी मला हळूहळू करून चेंज करून घ्यायच्या. आणि ही वजनाला बघाल ना तर अगदी मस्त आहे, म्हणजे खूपच हेवी अशी आहे. पण याच्यामध्ये आता कितपत म्हणजे खाली काही चिकटतंय किंवा नाही चिटकत आहे किंवा ही वापरायला कशी आहे. ॲक्च्युली थोडेसे हँडल हवे होते बाजूला. जर हँडल हवे म्हणजे जर असले असते ना तर ते उचलायला थोडं बरं पडतं, कारण ना स्टीलच्या याला ना चटका पटकन असा लागतो. म्हणजे असं मला तरी म्हणजे माझ्या अनुभवानुसार, आता तसं असेल की नाही मला नक्की तुम्ही सांगा. कारण मला थोडंसं असं वाटलं नंतर की थोडंसं याला हँडल असले असते तर छान वाटलं असतं. पण याच्या ना कडा वगैरे अगदी छान आहेत, म्हणजे अगदी गुळगुळीत आहेत. कुठेही असं ओबडधोबड किंवा असं काही हाताला हे लागणारं नव्हतं. आणि मला बघूनच म्हणजे बघता क्षणीच आवडलेली.
आणि जेव्हा मी तिथे बघितली ना तेव्हा त्याचा रेट मला नाही ते खूप जास्त दिसत होता. तर मी म्हटलं प्राईस विचारू की नको विचारू, कारण हे सगळं किलोवर तिथे मिळतं. म्हणजे जिथून मी नेहमी घेते स्टीलची भांडी, म्हणजे हा दीनबंधू ब्रँड आहे त्यांचा, आणि दीनबंधू नावानेच त्यांचं भुलेश्वर मार्केटला शॉप आहे. ॲक्च्युली मी त्यांना खूप रिक्वेस्ट केलेली की मी व्लॉग शेअर केला तर चालेल का, पण त्यांच्या इथे व्लॉग शेअर म्हणजे शूट करायला ते लोक देत नाही, त्याच्यामुळे मग मी शूट नाही करू शकले. पण माझ्याकडे थोड्या थोड्या क्लिप्स आहेत, त्या बघते मी मिनी व्लॉगमधनं तुमच्याबरोबर जमल्या तर मी नक्की शेअर करेन की त्यांच्याकडे काय काय म्हणजे काय काय डब्यांमध्ये व्हरायटी वगैरे आहे ते. तर हे अशा पद्धतीचे 3 स्टीलचे डबे घेतलेले आहेत आणि या 3 स्टीलच्या डब्यांमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या साईज आहेत बघा. हा सर्वात मोठा आहे तो 14 नंबरचा आहे, त्याच्यानंतर याचा जो मधला आहे तो 12 नंबरचा आहे आणि त्याच्यानंतरचा जो छोटा आहे सर्वात छोटा तो 10 नंबरचा आहे. ॲक्च्युली 1 नंबर सोडून आम्ही 1 नंबर घेतलाय, कारण मग 14चा 13 मग अगदी ते म्हणजे जवळपास तेवढ्याच मापाचे झाले असते. पण हे असे असतील तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे साईज होतील, या हेतूने घेतलेले आहेत. तर हे माझ्यासाठी नाही आहेत, हे आम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचे आहेत. म्हणजे याचं ना आमच्या इथे आमच्या बिल्डिंगमध्ये छोटासा एक कार्यक्रम आहे, तर तिथे हळदी कुंकू आहे बायकांचा आणि त्याच्यामध्येच असं गिफ्ट आहे. तर या विनरला हे 3चं सेटचं गिफ्ट म्हणजे देण्यात येणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणून हे स्टीलचे कंटेनर घेतले आणि अशी वस्तू ही घेण्याचा हाच उद्देश आहे की सगळ्यांच्या घरात ती वापरली जाईल आणि कोणालाही आवडणार नाही असं होणार नाही, कारण स्टीलची वस्तू सगळेजण घरात वापरले जातील आणि असे मोठे डबे असतील ना तर सहज कोणीही वापरू शकते आणि उभे डबे तर नेहमी सगळ्यांना आवडतातच. तर हा बघा, हा जो डब्बा आहे ना हा मी गेल्या वर्षी वाटलेला हळदी कुंकूला आणि हा पण मी तिथूनच घेतलेला. ज्यांनी गेल्या वर्षीचे व्लॉग बघितले असतील त्यांना माहिती आहे, पण जे नाही त्यांच्यासाठी सांगितलं. तर यावेळेस मला उभ्या डब्यांमध्ये काही घ्यायचं नाही आहे. यावेळेस मला थोडंसं काहीतरी म्हणजे माझं राऊंडमध्ये पण 2 डब्बे झाले आहेत वाटून आणि उभ्यामध्ये पण 1 डब्बा झाला आहे. तर यावेळेस काहीतरी वेगळं असं बघायचं आहे मला, पण बघू जमतं का, कारण मला मी तिथे जेव्हा गेलेली ना हे सगळं आणण्यासाठी तेव्हा मला तिथे माझ्या स्वतःसाठी असं काहीच आवडलं नाही आहे. तर आता परत एकदा तिथे फेरी मारायचे, नाहीतर मग काहीतरी वेगळं असं मला ऑप्शन म्हणजे विचार करते मी. तर तुमच्या नोटीसमध्ये काही असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला पण तुमची हेल्प होईल की तुमच्याकडनं काहीतरी मला वान आयडिया मिळतील त्या ज्या काहीतरी युनिक पण असतील आणि थोड्याशा सगळ्यांना यूज पण करता येतील. म्हणजे अशा एकदा वापरून अशा यूज अँड थ्रो वगैरे अशा नाही, म्हणजे ज्या लक्षात राहतात नेहमी. म्हणजे अजूनही कोणी मला कधीतरी भेटल्यानंतर मला नेहमी म्हणतात की प्राजक्ता तुझा दिलेला हळदी कुंकूचा डब्बा मी अजूनही वापरते, हा छान आहे डब्बा. तर असं एक ती आठवण असते या गोष्टी देण्यामागे. तर इथे बघू शकता हे ना मी जवळपास इथे भरपूर सारे डब्बे घेतलेले. तर हे वाण म्हणून द्यायचे होते आम्हाला, जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या इथे बिल्डिंगमध्ये कार्यक्रम होता त्याच्यासाठी हे आम्ही डब्बे घेऊन आलेलो, कारण आम्ही जिथून आणतो तिथे खूप चांगले मिळतात म्हणूनच आम्हीच तिथून हे वाण आणलेलं आहे. म्हणजे मीच गेलेली हे वाण आणायला तिथे आणि अशा पद्धतीचा आम्ही हा डब्बा घेतलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेता ना तेव्हा त्याचं वजन म्हणजे वजनावरतीच इथे सगळ्या गोष्टी मिळतात. आता याच्यावर याची किंमत तुम्ही बघू शकता, छापेल किंमत 160 लिहिलेली आहे जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल घेता तेव्हा. पण जर तुम्ही वजनावर घेतलात ना तर याची किंमत बऱ्यापैकी कमी होते. तर याची किंमत काय असेल तर मला म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हा एक डब्बा मला पर पीस कितीला पडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मग मी त्याचा आन्सर पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन. आता ॲक्च्युली हे आम्ही गिफ्ट म्हणून दिलेले आहेत किंवा जसं काही कार्यक्रम होतो त्याच्यासाठी वापरणार आहोत. तर म्हणून मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये त्याची प्राईस वगैरे सगळ्या गोष्टींची काही सांगितली नाही आहे. फक्त मी माझ्या कढईची तुम्हाला प्राईस सांगते. ती मी कढई 350 रुपयाला घेतलेली आणि 350 रुपयाला मला ती खरंच चांगली डील वाटली की हां 350 रुपयाला मला खरंच कढई खूप चांगली मिळाली. कारण मी बाहेर घ्यायला मिळाली असती की गेली असती तर मला तेवढ्या किमतीला मिळाली असती की नाही मला माहिती नाही. पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की जी कढईची मी किंमत दिली आहे ती मला म्हणजे बरोबर आहे की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता जेवणाला सुरुवात करायची. तर जेवणाला सुरुवात करायच्या आधी माझी जी पाण्याची बॉटल संपलेली तर ती मी पहिलं भरून घेते, कारण ते एक महत्त्वाचं आहे, कारण पाणी लागतच राहतं. तर इथे मी बघा आता सारासाठी खोबरं काढून घेतलं आणि अगदी थोडंसं 2 चमचे मोजून मी खोबरं घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण धणे घेणार आहोत, म्हणजे एक छोटा अर्धा चमचा धणे घेणार आहोत.
थोडीशी त्याच्यामध्ये जर तुम्हाला ओली हिरवी मिरची हवी असेल तर तुम्ही ओली हिरवी मिरची वापरा, नाही वापरली तरी चालते. याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा आहे आपल्याला, थोडीशी हळद टाकायची आणि ज्या आपण लाल मिरच्या पाण्यात भिजत घातलेल्या त्या छानपैकी आपल्याला धुवून घ्यायच्या. कारण जेव्हा आपण भिजत घालतो ना त्याच्यावरती तुम्ही बघाल ना तर आपल्याला अशा कळत नाही, पण त्याच्यावर बरीचशी अशी रेती असते, कधीतरी धूळ असते, पाणी खूप वेगळ्या कलरचं येतं. तर छानपैकी एकदा धुवून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यावरती कुठेतरी रेती माती वगैरे असेल ना तर सगळं निघून जातं आणि छानपैकी तोडून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे खोबरं होतं म्हणून मी एकच टमॅटो घेतलेला आहे. काही जण टमॅटो घेतात, तो शिजवून घेतात आणि मग तो मिक्सरला वाटतात, पण मी मिक्सरला डायरेक्टच वाटते आणि सगळे एकत्रच लावते. मी काही वेगवेगळं लावत नाही. जर तुमची म्हणजे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही वेगवेगळं लावलं तरी चालेल. आता माझ्याकडे थोडंच होतं सगळं, त्याच्यामुळे म्हणून मग मी सगळं एकाच वेळेस सगळं बारीक करून घेतलं आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ते अगदी इझिली बारीक होऊन जातं. त्याला काही वेळ लागत नाही की बारीक व्हायला खूप जास्त फिरवावं लागतं. त्याच्यामुळे असं काही एकत्र जेव्हा वाटायचं असेल ना तेव्हा मोठा म्हणजे असा याचा वापर केला मिक्सरच्या भांड्याचा तर पटकन वापरून होतं. आणि हा चॉपिंग बोर्ड आहे ना याची सवय मला बंद करायची, कारण याची सवय मला लागली. ज्या मी शीट वापरत होती त्याची सवय आता माझी सुटली आणि मला ना याच्याकडेच माझा हात जातो. तर ॲक्च्युली हा प्लास्टिकचा आहे आणि प्लास्टिकचा बोर्ड वापरणं, चॉपिंग बोर्ड वापरणं खरंच चांगलं नाही आहे. कळत नकळत त्याचे छोटे छोटे जे काही क्रिस्टल्स म्हणा किंवा छोटं काही असतात ना ते निघतात आणि मग आपल्या जेवणात वगैरे मिक्स होण्याचे चान्सेस असतात. तर मला ते थोडंसं अवॉइड करायचं आहे. माझी जी पहिली सवय होती ती मला चालू करायची. माहिती नाही म्हणजे अगदी छोटासा कन्व्हिनियंट पडतो घ्यायला साठी, म्हणून मग ती सवय झाली आणि मी कंटिन्यू आता तोच वापरते. तर तो मी आता बंद करणार. तुम्ही बघू शकता अख्खा टमॅटो घेतलेला आहे मी आणि छानपैकी जेवढं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करता येईल ना तेवढं बारीक करून घ्यायचं आणि छानपैकी त्याची बारीक पेस्ट म्हणजे प्युरी करून घेतली की मग तुम्ही लसणाची फोडणी द्या, नाहीतर मग फक्त लसूण नको हवा असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये छानपैकी राई, जिरं, कढीपत्ता, हिंग अशा छानपैकी खमंग फोडणी द्या आणि सार आपलं तयार झालं. आणि वरून 2 कोकमं टाकायची. कोकमं टाकला तरच सार अगदी छान लागेल. कोकम नसेल तर तुम्ही चिंच टाकली तरी चालेल. आणि इथे मी कुकर लावून घेते, म्हणजे आता माझं जे अर्धं जेवण झालेलं आहे. आता याच्यानंतर मला एका साईडला पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग थोडी बटाट्याच्या भाजीची तयारी करायची. तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन आहे. बऱ्याच दिवसांनी तुमच्याबरोबर शेअर केलं, मला खूप आनंद होतोय. तर कुकर लावलाय मी, वाटप तयार करून ठेवलंय. वाटप काही झालं की वाटप म्हणजे फोडणीला घालून घेईन सार. त्याच्यानंतर आंब्याचं सार किंवा टॅमॅटोचं सार असेल किंवा कढी असेल ना तर त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या खूप छान लागतात. तर मी पण आज बटाट्याच्या काचऱ्या करणार आहे. तर छान असं जेवण होतं. मग टॅमॅटोचं मस्तपैकी आंबट असं सार आणि त्याचबरोबर काचऱ्या आणि चपात्या असा आजचा मेनू असणार आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. येणाऱ्या व्लॉग मध्ये तुमच्याबरोबर म्हणजे मी जे काही करणार आहे, मला ना लाडू करायचे, संक्रांतीचे लाडू पण करायचे राहिले, तर लाडूचा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आज जी आपण कढई वगैरे जी मी तुम्हाला दाखवली तर ती वापरायला काढायची म्हणजे यूज करायची, तर ती कशी मी यूज करायच्या आधी काय करते ते पण सगळं तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये मी शेअर करेन तुमच्याबरोबर. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, एवढ्या दिवसानंतरचा जो तुम्ही पण मिस केला, किचनचा व्लॉग तुम्ही मिस केलाय हे मला देखील माहिती आहे आणि मी पण तेवढाच मिस केलाय. तर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.